आमचे काका आहेत तिथे. दिंडी आता मंदिरापाशी आली आहे. आता इकडे हे बघा भुकेलेले चेहरे. सेकंड इनिंग मध्ये बसा पाहिजे. सेकंड इनिंग मध्ये बसलं पाहिजे. काय बसली पाहिजे. ऍडजस्ट करा. आता बघूया कधी वार आईस्क्रीम आईस्क्रीम 30 मे 11 वाजता. 30 मे सकाळी 11 वाजता धुमधडाका. विषय पंपावर करतो बघा. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज व्लॉगमध्ये असणार आहे आमच्या गावचा ग्रामदेवतेचा वर्धापन दिनाचा पूर्ण कार्यक्रम सोहळा. तर खरं तर कालपासून तो सुरू झाला आहे, 14 मेपासून तो सुरू झाला आहे. पण काही कारणास्तव मला ते शूट करायला नाही भेटलं आणि मला सुट्टी पण जरा नाही भेटली. तर आज मी प्रॉपर सुट्टी वगैरे घेऊन आलो आहे आणि आज तुम्हाला दाखवतो की कुठले कुठले कार्यक्रम आज तिकडे आयोजित केलेले आहेत. तर मी आता जातो देवळात. तर पाहत राहा तुम्ही, तुम्हाला पण दाखवतो, तुम्हाला आवडेल याची मी आशा करतो. आणि चला जाऊया आता देवळात डायरेक्ट. तर आम्ही आता पोहोचलो देवळात. सजावट बघू शकता तुम्ही. कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे वाटतं आता. ओम नमः शिवाय जप. हा मंदिराचा गाभारा आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर्व काम झालेलं आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी ओम नमः शिवाय जप होईल. हे संध्याकाळचे कार्यक्रम आहे. चिमणी पाखर ग्रुप कुडाळ यांच्यातर्फे कार्यक्रम आहे. त्यानंतर रात्री 9 वाजता खानोली म्हटलं तेजस खानोलकरच्या गावातलं नाट्य मंडळ या ठिकाणी रात्री आपल्या मंदिराकडे त्यांचा नाट्यप्रयोग आहे. तर बघूया, दाखवतो थोडं. हे आता संध्याकाळी दाखवेन तुम्हाला ते. तोपर्यंत तुम्ही हे बघा.
तुम्ही आता? स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ साई रात हो त्या गणेश पुरी तू वसाची त्या गणेश पुरी तू वसाची आरती त्या गंधर्वा हे पावना शंभो पावना शंभो हे अंजनीचा सुता तुला रामाचे वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान अगं तुझी राम भक्ती बघ तुझी काया बालपणी गेला ती तू सूर्याला धराया बालपणी गेला ती तू सूर्याला धराया आदरणी ही धरणी थरथरले आसमान आदरणी ही धरणी थरथरले आसमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान लक्ष्मणा हल्ली मोर्चा लागलाय बाण द्रोणागिरीसाठी देवा केले उडान द्रोणागिरीसाठी देवा केले उडान हातावरी आला घेऊन पंच प्राण हातावरी आला घेऊन पंच प्राण एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान सीतामाई तर मीटिंग चालू आहे समोर आणि आम्ही इथं कोण बघतोय थोडं दूर जायचं झालं तर आम्ही जाऊ हा 2 रुपये आला आहे हळूहळू चाला बाई हळूहळू चाला गाणे सिद्धेश्वर बोला गाणे सिद्धेश्वर बोला बाई हळूहळू चाला गाणे सिद्धेश्वर बोला सर्वांनी बोलायचं आहे बोला हळूहळू चाला गाणे सिद्धेश्वर बोला
दरवर्षी ये हमारे इधर होता तो माहौल होता. दिंडी आता मंदिरामध्ये आली आहे. यश पण आपलं जॉईन झाला इकडे देवळामध्ये. रोहित पण आहे. आता आरती सुरू होईल. आरती पण दाखवतो. हात राख. तर आता आरती वगैरे झाली. तर थोड्या वेळात महाप्रसाद सुरू होईल. भाऊ आणि गौतम आहे वाट बघतोय. जेवणाची जेवणाची रांग दिसेल तुम्हाला त्याच्यातच. बघा हे बघा भुकेलेले चेहरे. सेकंड इनिंग मध्ये बसा पाहिजे आता. सेकंड इनिंग मध्ये बसलं पाहिजे आता. काय करणार बसली पाहिजे. ऍडजस्ट करायला पाहिजे. तर जेवायला तर काय आम्हाला टाइमवर नाही भेटला. विचार कुडावरनं जेवायला आला. सॉरी देवदर्शन आला. तर आता आम्ही थांबलोय फाटकावर आलो. घंटावरून मग आम्ही थंड प्यायला गेलो. थांबलोय फाटकावर. आता जाऊ लाईन मध्ये उभे राहू आणि जेवण. हा भूक लागलेली आहे. सध्याच्या परिस्थितीत पण होते. भेटलं तर आम्ही लाभ घेतो. आम्ही आता जाऊन. नाहीतर आम्हाला नंतर मेसेज करेल गावात दिलंय आणि मग जोग गावाक नाही. देवासाठी काय पण सर दाखवतो. साथ देणार. हा बाय. गुरु तिकडच्या पण ते जात्या पहिल्या. पहिल्या पण देता पहिल्या. आमचे मित्र इकडे जेवायला बसलेत. जेवणाची पंगत बसले इकडे. फायनली जेवण बसलो आता बघूया कधी वार. आईस्क्रीम जाताना घेऊन जा. कंटाळून गेलो. 5 मिनिटात सांगून पळालो. बघतो आणि जेवतो. ताट आलं की दाखव तुम्हाला काय काय सांगतो. देवाच्या आवडीचं मटण आज काय स्पेशल. नंतर रेडीला. तर कौस्तुभ सांग तुला जेवण कसं वाटलं. दाखवायला तर नाही भेटलं. चांगलं होतं. उसळ वगैरे डाळ वगैरे खूप चांगली होती. पोटभर जेवलो आम्ही. आईस्क्रीम तेवढं आणि गोड तेवढं काही भेटलं नाही. पण आता ठीक आहे होऊन जातं. ऍडजस्ट करू शकतो. बाहेर खाऊ शकतो. देवासाठी आम्ही काही करू शकतो. आता आमचा मेडिटेशनचा टाइम झालेला आहे. त्याच्यामुळे मला आवाज येतोय. माझा पेट बोलवतोय मला. ये झोप मेडिटेशन कर. तर आता आम्ही कौस्तुभला निरोप देऊया आणि आता डायरेक्ट आम्ही भेटू. बघू अजून काय कंटेंट भेटलं तर तो मी रेकॉर्ड करेन आणि तुम्हाला दाखवेन. नाही ब्लॉग येणार आहे लक्षात ठेवा. 30 मे. आणि हा आता बोला 30 मेला काय येणार.
काय बोललाय तो तर तुम्हाला 30 मेला बघायला भेटेल. टीजर टीजर कधी टीजर बिजर काय नाही डायरेक्ट डायरेक्ट सकाळी 11 वाजता 30 मे 11 वाजता इसमें सगळे 11 वाजता धुमधडाका. विषय पंपावर करतो बघा तर आता आम्ही बघू. कौस्तुभचा आम्ही निरोप घेतो आणि धन्यवाद कौस्तुभ आल्याबद्दल, विनंतीला मान देऊन आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि बघू येतो बाय बाय भेटू. मंडळी. रात्र झाली आहे बघा. शूट करायला भेटलंच नाही. जेवलो वगैरे, कौस्तुभला बाय बाय केलं. नंतर मोबाईलची बॅटरी डाऊन झाली आणि इकडे आमच्या गावात लाईट पण नव्हती, त्यामुळे जास्त शूट करायला भेटलं नाही. पण आता कार्यक्रम सुरू झालाय. चिमणी पाखरं ग्रुप तिकडे या ठिकाणी आपल्या नृत्यांचं सादरीकरण करतोय, ते बघायला आता मी जातोय देवळाकडे. तुम्हाला पण दाखवतो. चला जाऊया देवळाकडे डायरेक्ट. तर मंडळी आम्ही आता पोहोचलोय आणि तिकडे कार्यक्रम सुरू आहे. हे सकाळचं डेकोरेशन आहे इकडे. आणि इकडे हा बघा, ही रात्रीची सजावट आहे देवळाची महाराजांची जयंती साजरी करतो आणि कार्यक्रम सुरू झाला. त्यांच्यामुळे आज आपण हे सगळे आपल्या देवदेवतांमध्ये म्हणजे आपल्या गोबी मंचुरियन आणि भज्याचं दुकान आहे इथे. की आपल्या राजांमुळे त्याने आपल्या संपूर्ण महिलांचं सुद्धा रक्षण केलं, आपल्या देवांचंही रक्षण केलं, सर्व आपल्या हिंदू धर्माचं रक्षण केलं. स्वामींचं दर्शन घ्यायचं, स्वामी भक्तांना स्वामींचं दर्शन घ्यायचं. आपण रंगमंचावर येऊन स्वामींचं दर्शन घेऊ शकता. आपल्या सगळ्यांना विनंती करतो, स्वामी समर्थांचं दर्शन आपण रंगमंचावर घेऊ शकता. स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायचं आहे, आपण जाऊन घेऊ शकता. लहान असतील, मोठे असतील, तरुण असतील, तरुणी असतील, महिला असतील.
हा संपूर्ण चेहरा जो आहे तो अगदी आता या ठिकाणी दशावतार मंडळी सुद्धा आहे, त्यामुळे त्यांना माहिती आहे की चेहऱ्यावरती रंगकाम करणं ही सोपी गोष्ट नाही आणि ते घेऊन राहणं इतके तास. आताही तिथे रंगकाम सुरू आहे, तब्बल 1-1.5 तास लागतो या सगळ्या गोष्टीला. आणि हे सगळं तिच्या आईने केलंय. मग तो मेकअप असू दे, गळ्यातील ऑर्नामेंट्स, कॉस्ट्युम, सगळ्या गोष्टी तिच्या आईने केलंय. सो आई वडील आपल्या पाठीशी उभे असतील तर आपण कोणतीही जगातील ही गोष्ट करू शकतो. तिच्या आईसाठी, प्रणाली मुळे मॅडमसाठी जोरदार टाळ्या. आणि थँक्यू सो मच भविष्या, खूप छान तू ऍक्ट सादर केला. तुझ्या ऍक्ट बद्दल थोडीशी माहिती पटकन सर्वांना आपण देऊयात आणि पुढील परफॉर्मन्स कडे जाऊयात. नमस्कार, माझं नाव भविष्य प्रशांत मुये. आज मी जी वेशभूषा केली त्याचं नाव आहे पंजुर्ली. पंजुर्ली ही तामिळ लोकांचा देव आहे. कांतारा हे मूवीचं नाव आहे. पंजुर्ली देव हे जंगलात असतात. धन्यवाद. पंजुली देव हे जंगलात असतात. कांतारा हे मूवीचं नाव आहे, त्यामुळे तमिळनाडूच्या जंगलामध्ये पंजुली देव असतात. तर मंडळी तुम्ही बघू शकता आमच्या ब्लॉग मध्ये हॅपी होतात गुरु आणि समर्थ. तर ते कुडावरनं खास ते जे कार्यक्रम होते बघण्यासाठी आलेले होते. त्यांना विचारलं, त्यांना कसं वाटलं तुम्हाला? एकदम छान कार्यक्रम, एकदम मस्त प्रकारे आयोजित केलेले आहेत आणि असेच कार्यक्रम तुमच्या मंडळातर्फे आयोजित केले जातात, ते पण आमच्या कानावर आलेलं आहे. सो छान होते. तुला कसं वाटलं? आणि देऊळ वगैरे तुम्हाला बघून कसं वाटलं? एकदम मस्त आहे, छान. ओके, तर आता आम्ही यांना निरोप देतोय आणि बघू कुठे जर मी थांबलो तर एक ट्रॅजेडी झाली आहे माझ्यासोबत, तर तुम्हाला नंतर काहीतरी सांगेन. वांदे लागले झाले, वाट लागली माझी, पण ठीक आहे मी सांगेन तुम्हाला नंतर. पण आता यांचा निरोप घेऊया. चला बाय बाय. तेजस आमचा खास मित्रांच्या गावातलं हे नाटक आहे. नाटक आता बघू तुला थोडे मध्ये तुला क्लिप्स दाखवतो. कशा होतं नाटकाचा तुम्ही आस्वाद घ्या या ठिकाणी. तर मंडळी तुम्हाला मी आजच्या दिवसात जे जे कार्यक्रम या ठिकाणी आमच्या गावाने वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी आयोजित केले होते ते तुम्हाला दाखवले. तुम्हाला ते कसे वाटले तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि आजचा जो वर्धापन दिनाचा सोहळा होता या ठिकाणी आज संपन्न झाला. त्यामध्ये जे जे कार्यक्रम होते ते तुम्ही दाखवलेच. तसेच तुम्हाला पारंपरिक पद्धतीचा दशावताराची थोडीशी झलकी मी तुम्हाला दाखवली. तर मला व्हिडिओमध्ये नक्कीच सांगा कमेंट करून की तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला.
आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराच. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे असा काय आणि मजेत राहा. चला.